अजय पवार विक्रम काकडे यांचं कर्जदार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. विक्रम काकडे यांचं अजय पवार यांना 10 कोटींचं कर्ज दिसलं. विक्रम काकडे यांच्याकडे जवळपास 150 कोटींची संपत्ती आहे. काकडेंनी सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज दिल्याचंही समोर आलं आहे. अधिक अपडेट घेऊया प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून. बालाजी, नेमकं हे कर्ज दिल्यामुळे त्यांना उमेदवारी दिली गेली असंच म्हणायचं का? ऐनवेळी ज्या पद्धतीने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली गेली त्यातल्या ही एक गोष्ट असू शकते की विक्रम काकडे यांची जवळपास 150 कोटी रुपयाची मालमत्ता आहे जी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अनेक कंपन्यांना आणि अनेक व्यक्तींना कर्ज दिले. त्यात महत्त्वाचं नाव जे आहे ते उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना 10 कोटी रुपयाचं कर्ज जे आहे ते दिलेल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी नाट्य समोर आलेलं होतं, त्यानंतर सुद्धा त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यांच्या उमेदवारीवर पक्षाने शेवटपर्यंत हेच आमचे उमेदवार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे की जय पवार स्वतः कर्जदार आहेत. आणखी काही आर्थिक व्यवहार जे आहेत ते एकमेकांमध्ये झालेले असतील. पहिल्यापासून जो आरोप होतोय की मालमत्ता बघून किंवा संपत्ती बघून उमेदवारी दिली गेली, त्यावर आता थोडे का होना शक्यतेने जे आहे ती शिक्कामोर्तब झाल्या असं म्हणावं लागेल. कारण जय पवारच जे आहेत ते विक्रम काकडे यांचे कर्जदार या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे ही उमेदवारी दिली का अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळते. कस्तुरी, धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी.